माझ्या या मताशी तुम्ही सगळ्याजणी अगदी 100% सहमत होणारच. संसार सुरू होतो, मुलं-बाळं होतात आणि मग त्या छोट्या-छोट्या मुलांच्या नादात आपली तब्येत, आपली झोप सगळ्याकडे आपलं दुर्लक्ष व्हायला लागतं. अगदी करिअरकडे सुद्धा. शांत 4 तास झोपावं म्हटलं तर झोप मिळत नाही. मम्मा भूक लागली, मम्मा गोष्ट सांग, मम्मा काहीतरी खायला दे, कुठेतरी फिरायला जाऊया, ही भुणभुण सतत मुलांच्या रूपात मागे चालू असते. आपणही त्यांच्या हौशी पुरवण्यात स्वतःला गुंतवून टाकतो. आपल्याला त्यात एक वेगळा आनंद असतो. घरभर झालेला पसारा, दिवस-रात्रीचा नसलेला मेळ, हे सगळं आयुष्यात चालू असतं. त्यावेळी कधी-कधी वाटतं, शांत झोपायला मिळावं, शांत बसायला मिळावं, स्वच्छ घर असावं, पसारा नसावा. मग मुलं मोठी व्हायला लागतात, मोठी होतात, शिक्षण संपतं, कामं सुरू होतात आणि पिलं घराबाहेर उडतात. आता त्यांच्याकडे वेळ नसतो. घर शांत होतं, स्वच्छ राहतं. आपल्या मागे त्यांची बुणबुण कमी होते, स्वावलंबी होतात. सतत छोट्या-छोट्या गोष्टींसाठी त्यांना आपली गरज लागेनाशी होते आणि तेव्हासुद्धा पुन्हा आपण वैतागतो. तेव्हा आपल्याला वाटत असतं यांनी काहीतरी मागावं, काहीतरी सांगावं, कुठल्यातरी गोष्टीसाठी हट्ट करावा. आईचं मन मग मुलांच्या लहानपणीच्या आठवणीत गुंतायला लागतं. ते दिवस छान होते असं वाटायला लागतं. पसारा असू दे, त्रास असू दे, भुणभुण असू दे, दंगा असू दे, आपल्याला आराम नसू दे, तरी ते दिवसच छान होते असं जाणवायला लागतं. कारण रिकामं घर, स्वच्छ घर, शांतता हे सुद्धा खायला उठतं. मुलांचा आवाज, मुलांचा दंगा, हास्यकल्लोळ हे सगळं आईच्या मनाला सतत हवंहवंसं वाटत राहतं.